आज काय झालं माहिती आहे? शाळेतनं मुलगी आली आणि म्हणे, की "आई आज मला पावभाजीच खायची आहे, पावभाजीच खायची आहे." मग काय लाडूबाईसाठी सगळंच रेडी असतं आपलं. मग लगेच घेतला कांदा, कचाकच कापून घेतला आणि पटकन घेतले टमाटे, टमाटेही चिरून घेतले. शिमला मिर्च, शिमला मिर्चला पटकन कापून घेतलं आणि पटकन बटाटा कापून जोपर्यंत बटाटे कापून होत नाही, तोपर्यंत तिचं आलं, "आई कधी बनणार आहे, कधी बनणार आहे?" म्हटलं, "हो गं बाई, थांब जरा बनतेच आहे." ज्या दिवशी आपल्याला उशीर होतो ना, त्याच दिवशी मुलांना जास्त भूक लागते. तुमच्याही बाबतीत असं होतं का? नक्की कमेंट करून मग पटकन घेतला कांदा, कांद्याला पेस्ट करून घेतली. मग घेतला टमाटा, टमाट्याची पेस्ट करून घेतली आणि पटकन एक साधा कुकर ठेवला. कुकर गॅसवरती ठेवला. पटकन त्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, कांद्याची पेस्ट टाकली. कांद्याची पेस्ट चांगली परतून घेतली. परतून झाल्यानंतर टाकली टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरीला मस्तपैकी परतून घेतलं. मग टाकली अद्रक लसूणची पेस्ट आणि मग टाकली झणझणीत अशी काश्मिरी लाल मिरची पावडर. त्यानंतर घेतला पावभाजी मसाला. पावभाजी मसाला टाकला. त्यानंतर टाकला मस्तपैकी शिमला मिर्च, बटाटे, फ्लॉवर आणि सगळ्याला मस्त मिक्स करून घेतलं. मग टाकलं मीठ आणि मीठ टाकून, पाणी टाकून मस्त त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या. मग घेतली रवी. रवीने घुसळून घेतलं. मस्तपैकी पावभाजी अशी रेडी झाली होती. तेवढ्या वेळात तिचं सारखं चाललं होतं, "आई कधी बनणार आहे? आई कधी बनणार आहे?" मग पटकन घेतले पाव. पावला लावलं मस्त बटर आणि पावाला घेतलं दोन्ही बाजूने शेकून आणि तिला दिलं खायला. कशी झाली तन्वी? असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.